नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर. वेलकम बॅक टू अवर हेल्दी चॅनल. आपण आपल्या चॅनलवर कायमच हेल्दी राहण्यासाठीच्या टिप्स पाहत असतो, ज्यामध्ये आपण विविध आजारांची लक्षणे बघत असतो. तसेच अशी काही लक्षणे ज्याच्यामुळे तुम्हाला एखादा गंभीर आजार सुरुवातीलाच कळू शकतो. अशा बऱ्याच गोष्टींविषयी आपण चर्चा करत असतो. आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की वजन कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा वजन वाढण्याची काय काय कारणे असू शकतात. तसेच PCOD, थायरॉइड याविषयी देखील आपण चर्चा केली होती. मग हे सगळे व्हिडिओ बघत असताना कायम कॉमन एक येत होतं, थायरॉइड. तर मग त्या थायरॉइडची लक्षणे काय असतात? सुरुवातीलाच जर आपण थायरॉइड ओळखला तर आपल्याला जो थायरॉइड आपला वाढणार आहे किंवा त्याच्यामुळे जी काही आपल्या शरीराला हानी होणार आहे ती आपल्याला कमी करता येऊ शकते का? तसेच थायरॉइड हा मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजेच काय की जीवनशैलीजन्य आजार असल्यामुळे तो आपल्याला जर सुरुवातीलाच कळला तर आपण तो कदाचित पूर्ण बरा करू शकतो. आणि म्हणूनच आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की थायरॉइडची सुरुवातीची लक्षणे काय असतात आणि ज्यावेळेला तुम्हाला ती लक्षणे सुरुवातीलाच ओळखू येतात तर तुम्ही त्याची काय तपासण्या करून घेऊ शकतात आणि त्या कधी तपासण्या करून घेऊ शकतात याविषयीची आज आपण चर्चा करणार आहोत. तर मंडळी, पाहूयात थायरॉइडची सुरुवातीची लक्षणे काय काय असतात. तर सुरुवातीला बऱ्याचदा काय होतं ना की तुमचा आहार हा तेवढाच असतो किंवा तुम्ही तुमचं जे काही व्यायाम करत असता हा जो तुम्ही पहिल्यापासून करत आलात तेवढाच असतो, पण तरी देखील तुमचं वजन अचानक वाढायला लागतं. तर हे हायपोथायरॉइडिझम मध्ये लक्षण आपल्याला दिसून येतं, ज्यामध्ये वजन वाढत असतं. हायपोथायरॉइडिझममध्ये थायरॉइड हार्मोन हा कमी प्रमाणात तयार होत असतो, म्हणून मग आपल्याला वजन वाढतं. कारण हा थायरॉइड हार्मोन हा ज्यावेळेला मेटाबॉलिझम होतं आपल्या शरीराचं त्यातला मास्टर माइंड असल्यामुळे थायरॉइड हार्मोन जर कमी झाला तर आपलं वजन वाढायला लागतं. पण ज्यावेळेला थायरॉइड हार्मोन हा वाढलेला असतो, म्हणजेच काय की हायपर थायरॉइडिझम ज्यावेळेला असतो त्यावेळेला तुमचं वजन हे अचानकपणे कमी व्हायला लागलेलं असतं. आणि म्हणूनच थायरॉइडमध्ये देखील दोन प्रकार आहेत. ज्यावेळेला आपण बाहेर बघतो की हिला पण थायरॉइड आहे आणि दुसऱ्या एकीला पण थायरॉइड आहे, पण तिचं वजन तर कमी होतंय आणि माझं वजन तर वाढतंय. तर त्यामुळे आपल्याला हा फरक जाणून घ्यायला पाहिजे की थायरॉइडमध्ये दोन प्रकार आहेत, हायपो आणि हायपर. तसेच आपल्याला थायरॉइडमध्ये आणखी एक महत्त्वाचं लक्षण दिसून येतं की थकवा जास्त जाणवतो किंवा सुस्ती असते, आपल्याला काही काम करावं असं वाटत नाही, तसेच सारखी झोप येत असते. ह्या प्रकारचं ज्यावेळेला आपल्याला लक्षण दिसून येतं तर ते हायपोथायरॉइडिझममध्ये दिसून येत असतं. हे आयुर्वेदानुसार ना हायपोथायरॉइडिझम हा कफाचा आजार सांगितलेला आहे आणि कफाचं हे लक्षण आहे की सुस्ती किंवा तंद्रा तसेच कुठल्याही कामात उत्साह नसणे हे कफाचं लक्षण असल्यामुळे हायपोथायरॉइडिझममध्ये आपल्याला सुस्ती, थकवा जाणवणे यासारखी लक्षणे दिसून येतात. तसेच तुम्हाला थंडी किंवा उष्णता सहन होत नसते. आणखी महिलांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी चालू होतात. बऱ्याचदा काय होतं की हायपोथायरॉइडिझममध्ये ना पाळी वेळेवर येत नाही, अंगावरनं कमी जाणं अशा प्रकारची लक्षणे चालू होतात. आणि ज्यावेळेला हायपरथायरॉइडिझम असतं त्यावेळेला मात्र मग अंगावरनं जास्त दिवस जाणे अशी लक्षणे देखील दिसून येऊ शकतात. हायपरथायरॉइडिझम हे पित्ताशी रिलेटेड असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे काय होतं ना, जी उष्णतेची लक्षणे आहेत ती तिथे आपल्याला दिसून येतात. तसेच दोन्ही पण थायरॉइडमध्ये हायपो किंवा हायपर दोन्हीमध्ये देखील तुमचे केस जास्त प्रमाणात गळायला लागलेले असतात. कारण की धातूंची पुष्टी व्यवस्थित होत नसल्यामुळे आपल्या अस्थिधातूची पुष्टी व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच आपल्या केसांवर परिणाम होऊन आपले केस जास्त प्रमाणात गळायला लागलेले असतात. तसेच तुम्हाला तुमचं जे मेटाबॉलिझम किंवा तुमचा जो पचनशक्ती आहे ती थोडीशी कमी झालेली असते आणि त्याच्यामुळे मग सतत जडपणा जाणवणे, कुठल्याही कामात उत्साह नसते, अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. आणि तुमचा चयापचय बिघडल्यामुळे मग तुम्हाला व्यायामाचा देखील उत्साह राहत नाही आणि म्हणून मग वजन जास्त प्रमाणात वाढायला लागतं. तर मग ही आपल्याला काही महत्त्वाची लक्षणे दिसून येतात. तसेच आणखी एक लक्षण दिसतं, त्यामध्ये आपली त्वचा खूप जास्त प्रमाणात कोरडी पडते. आधी कदाचित तेवढी कोरडी नसते त्वचा, पण ज्यावेळेला आपल्याला थायरॉइड व्हायला लागतं तर आपली त्वचा जास्त प्रमाणात कोरडी पडायला लागते आणि बद्धकोष्ठता हे लक्षण देखील आपल्याला थायरॉइडमध्ये दिसून येतं. तर मंडळी, ज्यावेळेला तुम्हाला असं लक्षात येतंय की आपल्याला ह्यापैकी ही अशी लक्षणे दिसायला लागलेली आहेत आपल्या शरीरात, तर त्यावेळेला तुम्हाला थायरॉइडची एक साधी सोपी तपासणी करायची असते. साधी सोपी म्हणजे अगदी रक्ताचं जी तपासणी आपण नॉर्मली करतो त्यामध्ये तुम्हाला थायरॉइड प्रोफाईल नावाची एक तपासणी करायची असते. त्यामध्ये तुम्हाला तुमचा T3, T4, TSH किती वाढला आहे, किती कमी झाला आहे हे दिसून येतं आणि त्यानुसार मग तुम्हाला व्यवस्थित गोळी चालू करता येते. लक्षात ठेवा, थायरॉइड हा मेटाबॉलिक डिसऑर्डर असल्यामुळे तुम्हाला तुमचा योग्य आहार घेतला, तुम्ही योग्य व्यायाम केला आणि जर तुम्ही
व्यवस्थित तुमचा औषधोपचार चालू ठेवला तर कदाचित तुमचा थायरॉइड हा तुम्हाला कमी कमी करत घेऊन बंद करता देखील येऊ शकतो. आणि म्हणूनच हे कुठलेही जेव्हा जीवनशैलीजन्य आजार होतात ना, ते जेव्हा सुरुवातीला असतात तर ते बरं करणं खूप सोपं जातं. ते जेव्हा वाढतात ना तेव्हा ते आपल्याला बरं करायला तेवढाच काळ जातो. आणि म्हणूनच आपण सुरुवातीच्या लक्षणांकडे जर व्यवस्थित लक्ष दिले तर आपल्याला आपले आजार ओळखायला मदत होईल. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आणखी कुठल्या विषयांवर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट्समध्ये कळवा. नमस्कार.